काय 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 विचार आहे नामा? माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मी हुशार आहे तुला माहिती आहे ना? मी चतुर आहे तुला माहिती आहे ना? मी ब्रह्मांडाचा धनी आहे तुला माहिती आहे ना? हो, मग तुझा माझ्यावर 1000% जरी विश्वास असेल तर मी जे करतोय त्याच्यावर तुला विश्वास आहे ना? हो, पण मला एकच म्हणायचं देवा, असं या बाईचं काय आहे की तुम्ही लक्ष्मी डावीकडे घातली आणि ही बाई उजव्या हाताला ठेवली आणि तिचं दर्शन झाल्याशिवाय नंतर तुमचं दर्शन आणि मग नंतर आईसाहेबाचं? ठीक आहे, तुमचं झाल्यावर आईसाहेबाचं घेऊ द्या, त्याबद्दल दुमत नाही, पण मला असं वाटतंय हिच्या अगोदर जर आईसाहेबाचं झालं असतं आणि मग तुमचं झालं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं. आधी तुमचं झालं असतं, मग आईसाहेबाचं झालं असतं आणि मग हिचं झालं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं, पण आधी हिचं मग तुमचं, हे कसं शक्य आहे? भगवान म्हणले नामा अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त कलेवरा. शेवटच्या श्वासापर्यंत जो माझं भजन करतो ते मला आवडतात, जे माझ्या पायापाशी बसतात ते मला आवडतात, जे माझ्या चेहऱ्याला वाखाणतात ते मला आवडतात. हिनं तिन्ही सुख घेतले. बघत बघत त्याच्या मंदिरात गेली, त्या मालकाच्या, त्याला बघून पायावर डोकं ठेवलं, डोळे झाकले, देव अंतकरणात घेतला. पाय धरले, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेटी, भावा एकासाठी खांदावा ह्या फुल्या. पाय धरले आणि अंतकरणात विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं. त्रिवेणी संगमाला तिन्ही गोष्टीचा महान विख्यात तपसिद्धतेला पावली आणि म्हणून देवाच्या उजव्या हाताला बसली. भगवान सांगतात नामा हा सगळा माझ्या पायाचा प्रताप आहे. मग नामदेवराय म्हणले देवा, अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईच्या पोरीनं तुझे पाय धरले तर तिला तू इतकं मोठं केलंस, इतके तुझे पाय पवित्र आहे, मग मला तरी दुसरं देतोच कशाला? चरण ब्रह्मांडाच्या मालकाला पाय मागतात. बिभीषण, माझ्या एका मालकाने बिभीषणाला मूर्ख व्याख्या दिली, पण बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची पात्रता गिरगावच्या बाळूत नाही. ज्यांनी मूर्खाची व्याख्या त्याला दिली ते अधिकारी संत, त्यांचा अधिकारी, त्यांचं तो त्या वजनातली लोक आहेत, त्यांनी म्हणू द्या. पण बिभीषण हा प्रतापशील होता. तुका म्हणे अग्नी झालाशे शीतळण, प्रतापे सबळ नामाची या. भजनाच्या ताकदीवर सुभाषबा बिभीषणानं स्वतःचं घर जळू दिलं नाही, इतका बिभीषण अधिकारी होता. एक शपथ पुरावा मी ऐकला. आग लगी लंका में हलचल मचाई, बिभीषण की कुटिया कैसे बचाई रे, कैसे बचाई. शपथ पुरावा आहे, हा काय गात्यातला नाही, पण हा पुरावा मालकाचा आहे. प्रतापे सबळ नामाची या. तो बिभीषण एका संन्याशाच्या सानिध्यात गेला. ते संन्याशी म्हणजे मारुतीराय, आणि सांगितलं रे माझ्या दादाने मला हाकलून दिले, काय करू? मारुतीरायने सांगितलं माझा ऐक, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, ऐक माझं लंकेश, तू आमच्या मालकाचे पाय धर. तो बिभीषण म्हणला कसे पाय धरू बाबा? आमच्या मोठ्या दादानं तुमच्या मालकाच्या मंडळी अशोक वाटिकेत आणून ठेवल्यात, तुमच्या मालकाचं ना आमच्या दादाचं कट्टर भांडण, आणि मी त्या दादाचा सखा भाऊ आहे, मला राम कसे पाय पडू देतील? मारुतीराय म्हणले अरे त्याच्या पायात इतकी ताकद आहे, फक्त पाय धर, धर एकदा माझं ऐकून पाय धर. आणि बिभीषण वाकत वाकत प्रभू रामचंद्राच्या पायावर लोटांगण घातलं, दोन्ही खांदे उचलले अण्णा, आणि विटेवरच्या मालकानं आलिंगन दिलं, आणि लक्ष्मणाला शिळाच्या स्फटिकाच्या शिळेहून उठिलं. खुर्च्या नव्हत्या तिथं, स्फटिकाची शिळा होती, स्फटिकाची शिळा, त्या शिळेहून उठिलं आणि बिभीषणाला तिथं बसिलं. सुग्रीवाला सांगितलं सुग्रीवा समुद्राचं पाणी आणा. लागली सुग्रीव गेले,
द्रोण केला. पलशम पत्रानाम द्रोणे भयो शास्त्रे. सोन्याच्या गुंडीत नाही पाणी आणलं. तिथं सोन्याची गुंडी वनवासात कशी सापडल. आता ऐका बरं का, काय सुग्रीवानी सोन्याचा तांब्या नेला बरं का, आणि त्या सोन्याच्या तांब्यात पाणी आणलं बरं का. वाचून सांग जाय माणसं मरतील रे. पलाश पत्र द्रोणे भयत्या पांपती निराणाम येन उदकोर शांतिर्भय जायते मुग्धान भयति वासानां यत संकल्पितान जलयो पुष्पादिनी तंदुलादिवयो. संकल्प सोडण्यासाठी फुल लागते, अक्षदा लागतात आणि पाणी लागते. आता अभिषेक होताना गणपती बाप्पाच्या पुढे आमचे देव बाप्पा संकल्प सोडत असतात, मग त्याला पाणी लागतंय. मग हे पाणी समुद्राचं आणलं, प्रभूने हातावर घेतलं आणि संकल्प सोडला. विभीषण तुम्हाला लंकेचं राज्य. विभीषणाच्या दोन्ही छातीला घाम आला. इकून येत जाऊ नी असं डॉक्टर म्हणते. आपण 7वी शिकलेलं, आपल्याला कुठे तेवढी अक्कल आहे, पण डॉक्टर सांगते इकून घाम येत जाऊ नये. डावीकून हृदय असते. ते ऐकून ऐकून माहिती झालं, काय ज्ञान नाही, शिक्षण 7वी, पण फिरून 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 माणूस हुशार होत असते. दोन्ही छातीला, हृदयाला घामाला, छातीला घामाला. मारुतीराने विचारलं काय नेमकं, कसे बोलते तरी मालक तू. अरे आमचा दादा मरायच्या आधीच मला लंका देऊन टाकली. भगवान म्हणले राजे, विभीषण म्हणलेत नाही, राजेच म्हणले. भगवान म्हणले विभीषणाला, राजे ऐका, तुमचे दादा इतके आडमुठेत ते मरुस तर सीता देत नाहीत, आणि त्याला मारून पण मी सीता नेणारच. मग त्याला मारल्याच्या नंतर मी सीतेला घेऊन जाणार, लंका तुम्हाला देतो. ते म्हणले कशाच्या बदल्यात, फक्त पाय धरल्याच्या बदल्यात. विभीषण प्रभू रामचंद्राला म्हणले भगवान, मी तुमचे पाय धरल्यावर तुम्ही मला लंका देणार आहेत असं जर रावणाला कळालं, ते जर उद्या तुमचे पाय धरायला आला तर लंका त्यालाच ठेवीन. मग मला तुला अयोध्या देईन, तुला अयोध्या देऊन टाकीन ना, तू काळजी काय करतो. ते का 10 पोते जेवारी होणार होता वय. तुम्हाला होऊ द्याची का न होऊ द्याची, ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. होय बाप्पा, आणि काय कमी आहे त्याला. धरले पाय, मारला रावण, लंका देऊन टाकलं, सुतळीचा तोडा घेतला नाही. आणि मारुतीरायनं सांगितलं देवा, पत्नीचं सुख किती मोठं असते माहिती हो. मग तुमच्या पत्नीचं ज्यानं हरण केलं त्या रावणाचा सख्खा भाऊ येतो, त्याला तुम्ही लंका दिली कशा करता. ऐका म्हणले, ऐका, त्यानं माझे पाय धरले. इतक्यान नाही, इतक्यान नाही. शक्ती ही लक्ष्मणाच्या अंगावर सोडली नव्हती, सुमाली नावाच्या राक्षसानं दिलेली आंदन शक्ती होती. आंदन सप्रेम भेट म्हणत होते पहिले, ती शक्ती राजा रावणानं ही शक्ती विभीषणाच्या अंगावर सोडली होती. शरणांगता वज्र पंजरू. पंढरपुरातल्या मालकानं प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, माझ्या पाया पडलाय, याच्या डोक्याच्या केसाला धक्का लागता कामा नये. आपला जीव गेला तरी हरकत नाही, पण हा मरता कामा नये. शरणांगता वज्र पंजरू, हा मरता कामा नये. स्वतः लक्ष्मणानं स्वतःच्या छातीवर शक्ती घेतली आणि विभीषणाला वाचिलं. तो चिरंजीव होता, त्याबद्दल दुमत नाही. काय झालं असतं, शक्ती इतकी सामान्य बी नव्हती की विभीषणाला ठुलं असतं, काहीतरी कुठं झालाच असतं तिथं. पण एका रस्वदीर्घ इतका सुद्धा 200 शिष्य येत, काहीच्या जटा धरायला 200 शिष्य येत. आयुष्य गेलं त्याचं तपश्चर्या, धुपन पिऊ पिऊ, पाला खाऊ खाऊ, वरी पाय करून, एका पायावर आडवे पडून, अग्निकाष्ट भोवताल गावऱ्या पेटून, हिवाळ्यात पाण्यात, पावसाळ्यात पावसात, उन्हाळ्यात पुन्हा गावऱ्या पेटून, अशा नाना प्रकारच्या साधन आहेत. कवडीचं काही भेटन ना. आणि या विभीषणाच्या भावानं जगाच्या मालकिनीला त्रास दिला, आणि जगाच्या मालकिनीला त्रास देणाऱ्याच्या भावाला तुम्ही 7 कोटी सोन्याची लंका देऊन टाकली. लंका साधी होती का अण्णा. रावणाच्या घराची एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होता येते. माया गोळ्या संपल्या नाही, मी गांजा ओढीत नाही, गुटखा तंबाखू खात नाही, फक्त कालच्या अपघातापासून मनक्याला त्रास आहे म्हणून बसून कीर्तन करतो. मनक्याचा आणि डोक्याचा काय संबंध आहे. आणि वाचून सांगतोय मी, कोणाचं ऐकून सांगत नाही. हो, रावणाच्या एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. 22.5 क्विंटल गुणिले 5200 रुपये तोळा आहे का. वाढ का आता. आपल्याला काय कळतं, बैल न खाट्या नाव तू बाट्या. हो, रोज बाहेरचं खाणाऱ्याला तितकं कुठं ज्ञान असतो. 52च्या पुढे गेलं का 56. अरे बापरे, झालं अवघड. आता ते काय नाही अवघड, ते दुसरं भेटतं ना ज्वेलरी मध्ये.
काय म्हणतात त्याला? बेंटेक्स. वा, हुशार माणसं आहेत. 22.5 क्विंटलाचे पैसे किती? 35 बारे आमदार होता येते. गुणिले 7 कोटी अण्णा, एवढी लंका बिभीषणाला देऊन टाक. कोटी घरे देथे कांदानी काशाची शुद्ध कांचनाची सप्त कोटी, शुद्ध कांचनाची सप्त कोटी. कोटी घरे देथे कांदानी काशाची शुद्ध कांचनाची सप्त कोटी, शुद्ध कांचनाची सप्त तांब्याची, पितळाची, काश्याची, इटा मातुड्याची, दगडाची लय घरं असतील नाही का? पण 7 कोटी घरे जाबुनंद नावाच्या सोन्याची देऊन टाकली लंका, देऊन टाकली. नामदेवराय म्हणले, देवा एवढ्या वादात हात घालणाऱ्याच्या भावाला सोन्याचं गाव देऊन टाकतोस, फक्त तुझी पायाची ताकद. मग आम्ही येणेत का दुसरं काही मागायला? चरण सेवा पायाची ताकद. पांडवाला गादी भेटली अन्न पायाची ताकद. येडपट होतं दुर्योधन, अकलीचा कांदा नव्हता त्याला शिकवायला त्याचा नालायक मामा होता. हे बघ, काही लोकायला संघच्या लोकांनाच वाजिलं, संघच्याच लोकांना. कुठलंही क्षेत्र असू द्या अण्णा, कुठलंही क्षेत्र. परवाला आमचा एक पाहुणा ग्रामपंचायतला उभा राहिला. 23 म्हशी होत्या चटिकल्या. 3.5 एकर जमीन लोकायला काय जाऊ द्यावं म्हणून म्या घेतली. म्हणजे कशाला दुसरा शेजारी, मधात त्याची तितकीच होती. नको म्हणलं दुसऱ्याला, पण मी त्याला सांगितलं नको उभं राहू रे. अरे माणसं आग्या मोहळाच्या माश्या आहेत रे. ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देत्यात आणि रिकामा येणाऱ्याला ढसत्यात. तू कशाला येड्यावानी करायला? त्याच्या 23 म्हशी गेल्या. ती जमीन नाही, मी त्याच्या पोरीचं लग्न करणार, मी बोलून टाकलं त्याच्या बायकोला. ताण घेऊ नका म्हणलं, करतो, ताण नका घेऊ. हुंडा तुम्ही द्या, बाकीचं मी करतो. तसं सगळं कसं आहे का नाही का? गोळ्या थोड्या संपल्यात माझ्या. आणि तुम्ही आमच्यावर घेतल्या इतके हसले. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते. तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळते तुम्ही किती बांध कोरितात. कीर्तनात बसले म्हणजे लय साधू येतोय. बाजूला तमाशा लागाव, तिथं तितकीच गर्दी आहे. तिथं काय पाकिस्तानामधले थोडेच लोक येतात अण्णा. हेच इथं तीच गर्दी, तिथंही तीच गर्दी. त्याच्यामुळं मी काही जास्त मानित नाही, कोणाला चोंबाळीत नाही, अद्याप नाही, फिरत नाही. आपलं आपलं बोलत राहायचं, चलत राहायचं. काय सांगू लागलो का नाही भाऊ? हा
काय गरजे बुवा संचयला संच वाजिते हो ते म्हणला काय सांगायचं त्या गल्लीतल्या लोकांनी मला धोका द्याला नालायकेत गल्लीतल्या लोकांनी धोका नाही द्याला तू ह्या संघ जे धाब्यावर जेवायला होते का तेच फुटले नियम आहे रावणाला प्रभू रामचंद्रानं मारलंच नाही रावणाला वानरांनी मारलंच नाही रावणाला मारलं त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं एक आणि बिभीषणानं एक यमधर्मापाशी रावण गेला यमापाशी नाही यमधर्मापाशी आणि रावणानं सांगितलं यमधर्म महाराज यमधर्म कोणाला म्हणायचं अण्णा पांडव पाया पडत होते यमधर्माच्या ज्या वेळेला 12 वर्षाचा वनवास संपला कारण लोक यमाला काही म्हणून बोलतात यमाला बोला यमधर्माला नका बोलू यमधर्म फार मोठे अधिकारी व्यक्ती पांडवांचा 12 वर्षाचा वनवास संपला सुभाष बुवा आणि शेवटी 1 वर्षाचा अज्ञातवास त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये नष्टचर्या म्हणतात ही नष्टचर्या घेत असताना काका भानगड अशी झाली लक्षात आला आपण राहायचं कसं तर यमधर्माचं दर्शन घेतलं ना आशीर्वाद दिला आणि म्हणून 5 लोकांनी 5 रूप घेतली कंका भय जायते नाम बल्लवा सर्व सुधायती वृषभवाश्वाति जायम ब्रह्मडातिस्तते वचम शैररंध्री भय जाया नाम षष्ट रूपेण भय जायते न कृता चार्टेड अकाउंटंट म्हणजे कोण सीएचं मराठीतलं नाव सांगता येईल किती कीर्तनकार मेल्यावर सुधारतात पहिली गोळी मला घाला ज्यानं मराठीत ट्रिपल MA केलं असं आहे का कोणी ज्यानं मराठीत डबल MA केलेला मी 7वी पास आहे चार्टर्ड अकाउंटंटचं मराठीतलं नाव आहे कंक आणि बरं आहे तुम्ही असं पाठ करीत नाहीत म्हणूनच आमचं शिजत आहे तुम्ही जर ओरिजिनल पाठ केलं ना तर कीर्तन सांगता सांगता घाम येईन कष्ट्याला पुढच्यानं जर पाठ केलं तर नाशिकला इटा उचलायला जावं लागेल हे म्हणजे चोर पंक्चर तपासायला नेलं तर हवा निघणं आणि सकाळी गाडी चालू केली तर गाडी पंक्चर बारक पंक्चर बारक रात्री अभंग काय होता कानो बापा निंदा करण्यासाठी अक्कल लागत नाही स्तुती करण्यासाठी अक्कल लागते वा स्तुतीसाठी अक्कल लागते हे ते कीर्तन लय फालतू आहे काय सांगायचं हरकत नाही कीर्तन लय चांगलं झालं पुढच्यानी विचारलं अभंग कोणता आहे कानू बापा काय लायकी स्तुती करायची असो बिभीषणानं आणि त्याच्या बहिणीनं रावण मारला यमधर्मानं सांगितलं बाबा 1 कोटी राम जन्माला आले असते तरी तू मरत नव्हता पण एक बहीण आणि भाऊ विरोधात गेली ही गोष्ट इकडे बघा त्रेता द्वापार युगात कौरवाला सगळ्यात जर हानिकारक कोण ठरला असेल तर त्यांचा सख्खा मामा 2 नंबरला कोण घातक ठरला असेल तर त्यांचा आत्या मामा हो 3 नंबरला घातक कोण ठरला असेल तर दुःशासन 4 नंबरला घातक कोण ठरला असेल तर बघा जयद्रथ आहे दुःशासन शकुनी अजून बघा 24 लोक नालायक होते महाभारतात या काळात महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं पावला पावलाला रावण आहे त्याच्यामुळे महाभारत लक्षात ठेवा क्षणाक्षणाला रावणांची संख्या आहे बघत राहा रावण महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे असो पाय धरले पांडवांनी पांडव भजन करीत होते पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती किंवा भजन करणारी पांडव पाय बसले पायापशी बसलेल्या पांडवासाठी देवानं 56 कोटी लेकर मरू दिले त्याला 56 कोटी यादव होते त्याच्या प्रत्येक पत्नीला 3-3 मुली झाल्या 16,108 गुणिले 3 बरोबर किती 16,108 मुली होत्या ना 16,108 गुणिले 3 48,324 मुली 1,61,080 मुलं सगळ्यांचे मिळून काळे भाऊ 56 कोटी यादव वज्र नावाचा मुलगा शिल्लक सोडला तर सगळे मैरेक नावाची दारू पिऊन मेले कशा करता बाप पांडवाच्या घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी आणि का पांडवाच्या घरी ते नम्र होते हो ते पायापशी बसत होते घरातल्या संसारावर तुळशीपत्र ठुलं बोराटीव संसार टाकला आणि पांडवाचा संसार मजेत केला विचारलं नामदेवरायाने काय गरज होती देवा एवढे लेकर मेले मैरेक नावाची दारू पिऊन रक्ताचा सडा पडला प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी काय गरज होती
अरे पायापाशी बसलेले पांडव सुखात राहावा याच्याकरता मी संसाराचा रास करून टाकला. मग पायापाशी बसलेल्या पांडवासाठी संसार मातीत घालतोस, इतका तुला पायापाशी बसणार आवडतो, मग मी तरी दुसरीकडे कशाला बसू. चरण सेवा ला संपवायचं ना. हा तुम्ही गावातले नाहीत ना गरजे महाराज, हाणतील तुम्हाला तसं म्हणल्यावर. आपण कशाला इथल्या गावातल्या लोकांनी सांगायचं कितीला सोडायचंय. 8:30ला सुरू झालं, 10:30ला सोडू, अजून 9. कारण हे माझ्या अगोदर उभे आहेत, कोणी म्हातारे असतात, कोणाला शुगर असते, थंडीच्या दिवसात लघुशंकेचा त्रास असतो. आपण कशाला आगाव करायचं. बैल किती महागायचे असं आपला बांधाला की आऊत आकडाव. पुढच्याची जरी वापस रान असलं त्याच्या रानात कशाला आपण पाळी घालायची. आपण आपलं सांगायचं. वास द्यावा पंढरीचा एवढा पुरावा संपस्तोर 2-4 मिनिटं जर मागं पुढे गेले तर माफ करा. तसं मला वरण शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. वरण करपून जात असं शिजल्यावरही जाळ वाया जावयाचे मूळ मूळ. जास्त वरण शिजल्यावर पैसे लय मोठे जर होते, पण एका व्यक्तीनं गॅस सुरू ठेवला. आमच्या इथे लय पैसे गेलं वरण करपून. काय तशीच भाकर कुत्र्यावानी तोडून. काही काही गोष्टी नियमात असल्या पाहिजे. तेव्हा वाटीभर वरणात अन्न 2 चमचे तूप खावा. वाटीभर वरणात वाटीभर तूप टाकलं की वरण न दिला आणि तूप वाढ्याला बेच होतंय ना. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा असली पाहिजे कुठल्या गोष्टीची. लोक बसतील म्हणून जास्त वेळ नाही बोलायचं आपण सुद्धा. तुकारामजी धरपडे, श्रीकृष्ण धरपडे, भीमराव धरपडे, दगडू धरपडे आणि लिंबाजी हांडे, तुमच्यामुळे मला मोरेश्वराचं दर्शन झालं. कीर्तन रोज आहे. हे ते भायगावांचे पोरं आलेत करे. तुमच्या बाजूला एका गावात मुसलमान यजमान होता माझ्या कीर्तनाला. ते मला हार घालायला आला अन्न. त्यानं बुक्का लावला, मी त्याला लावलं. हमको नाही जमता बोले. अर म्हणलं हे सातारबाई आहे. मी लगेच त्याच्या गळ्याला लावला. म्हणलं इथं तर जमतोय ना. मुसलमान पण कीर्तन फाडले, काय ताण नाही. पण तुमचं याच्याकरता वर्णन करतोय. मला चोंबाळायचा नाद नाही. चोंबाळायचं कशासाठी असतं माहिती आहे का. 2-4 हजार घ्यायची नाही, मला नाही गरज. जितके रास होतेच आगाव कशाला. पण याच्याकरता चोंबाळतोय मला, तुमच्यामुळे मोरेश्वराचं दर्शन झालं. नाही तर लय लोकांचे कीर्तन आहे. ज्यांना आयुष्यभर टँकरनं दारू पिली त्याच्या 13व्याला मग कीर्तन. तो फुकून दिल्यावर मातीला गेलेल्या लोकांची नशा आलती. इतकी देशी प्यालेला होता.
त्याचे पण कीर्तन करावं लागते, नाही करावं तर बुका कोण लाईन. तर तुमच्यामुळं मोरेश्वराचं दर्शन झालं म्हणून तुम्ही 5 लोक यजमान आहेत ना, तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. तुमचं चांगलं करण्याची माझ्यात पात्रता नाही, तिथं बसलेला करीन तुमचं चांगलं. तो जगाचं चांगलं करणार आहे, तो तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिजे, तुमचं कल्याण करीन. चला, वास द्यावा पंढरीचा, अन्न वास्तव्य पंढरपुरात मागितलं. एक मुद्दा सांगतो. पुराणात एक प्रसंग आला, एका बाईला 2 मुलं झाली. एका व्यक्तीला पत्न्या 13 होत्या, दिती, आदिती, धनु, काष्टा, विला, तांबरा. दिती आदिती देवाची आणि राक्षसांची आई. एकीला देव झाले, एकीला राक्षस झाले. कदूरला सर्प झाले, विंतेला पक्षी झाले. विंता नावाच्या कश्यपाच्या पत्नीला पक्षी झाले. एके दिवशी विनता प्रसन्नपणाने आपल्या कश्यप नावाच्या पतीकडे गेली. पंढरपुरातली ताकद किती मोठी, एवढाच मुद्दा सांगतो. तसे खूप आहेत. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वरले, शस्त्र महिने, असे खूप सांगता. आईशी चंद्रभागा, आईशी भीमातीर, आई साविटेवर देव कोठे, सगळं वाराणसी गया पाहिली, द्वारका परिणय तुका पंढरीच्या, सगळं काही सांगता येईल. खटनट यावे, शुद्ध होणी जावे, दंडी मिठी व्हावे, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येथे कुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. हे फार मोठं, फार एवढी मोठी पंढर. त्रिशूळावरी, काशीपुरी, चक्रावरी पंढरी, झळझळीत सोनं सळा कळस दिसतो सजोळा, बरोय बरोय पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. काही जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. कितीतरी पुरावे सांगता येतील. पण एक पुराणातला पुरावा मांडतो अण्णा तुमच्या पुढे. तुम्ही ऐकलं असेल नसेल असं म्हणायचं नाही, मी फार विद्वान आहे. मी जे बोलतोय का 2 तास, ही बाळाची ताकद नाही, सज्जन श्रोत्यांनी दिलेल्या आशीर्वादावर मी बोलतोय. माझी ताकद नाही. अभ्यास करतोय. अभ्यासानं मोठं होत नसते माणूस, त्यासाठी आचरणाची सुद्धा धार लागते. कधी एखाद्या वेळेस तर बोलतो, आता ते स्वभाव आहे बोलण्याचा. जे चुका करीत नाही ते बोलतच असते. जे काम करीत नाही का ते बोलणे खाऊ, जेऊस तर बोलणे खाते. म्हणजे रात्रंदिवस रानात काम करते का ते, माईचे पण बोलणे खात नाही. माय म्हणली काय रे बाब्या, काल कशाला लग्नाला गेलता. हे बा, हे येठण आणि हे बैल आणि ही चंद्री मसड आणि ह्या 2 शेपुड्या गलुल्या, मी चाललो नाशिकला गटू उचलायला. माय म्हणली बाब्या असं नको करू. म्हणला नगाच, तो रात्रंदिवस बोंबलत फिरायला, तू त्याला काहीच म्हणीनस. मी एकाच दिवशी मित्राच्या लग्नाला गेलो तो मग वरबाडे काढीच. काम करणार बोलून घेत नाही. मला भीती बी वाटत नाही. या तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव नका आणू, काय ताणे, आपलं धकिणारा वरच आहे. आणि खरं बोलत असताना माणसानं कधी भिलं नाही पाहिजे. 2 लोकांवर विश्वास आहे. भारताचा जवान ते इमानदारी राखतेत म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. आणि वारकरी संप्रदाय लोकांचा विश्वास आहे. इथं चोंभाळ्या गप्पा हाणायच्या नाही. काय त्यांचं फारच काम चांगलंय. अरे बाप इरीत ढाकाला त्यानं, आणि त्याला चोंभाळायला तू हे पोरं तुला जिथे इथं इरीत टाकते ना, इथे बसून नाही चोंभाळायचं कोण. काही देईल म्हणून हा लाविती अनुसंधान वा वा, काही देईल म्हणून. क्या बात आहे. हीच काय साठीत ना, असे लय तोंड चोपडे गुळ तोंडात आणि बगला सुरी. विठाला विठाला विठाला. कश्यपाने 2 अंडे दिले. अंड कळतेत ना, अंडे अंडे. ढवळे लिंब, कोरोनात काय काय लोकांना माळी काढ्या आणि ढवळे लिंब खाल्ले. आणि आपण माळकरीवाले थोडीच मेलोत अन्न. आपल्या तो कोरोना असा जवळून गेला ना, खेटून गेला. हो, गालाला हात लावून गेला, हातात हात देऊन गेला, आलिंगन देऊन गेला. असं थोडंच असतं काही. पण काही काही न काढल्या माळी, नव्हत्या काढायला पाहिजे. पण चला, आता विज्ञानवादी माणसं असतील बिचारे, आपण तरी कसं त्याचा विचार करायचा. आणि ते आपलं ऐकतेन कसं. माणसानं आपोआपली चूल सारवा. हो, आपलं चट सरपण उडालं, वरून पतर फुटलं, चुलीत पानाळ गळायला. आणि शेजारणीला म्हणला तुमची चूल कस काय इजली. तू हो पायन सोंबलाय, तो कशाला लोकायचं इचकायला, काय गरज आहे तुला त्याच्यावर फुकट कळून शेंडी वळवून. 2 अंडे दिले. नेम सांगितला अण्णा, या तिथीला हे अंड फोडा, त्या तिथीला ते अंड. तारीख नाही आपल्याकडे, तिथी मितीला किंमत आहे. जयंती तारखेवर येत नाही, तुकोबरायचा जन्मोत्सव तारखेवर येत नाही.
मोरेश्वराचा जन्मोत्सव तारखेवर येत नाही, तिथी आणि मितीवर. आपल्याकडे श्राद्ध तिथी मितीवर आहे. मी 1-2 माणसाच्या घरी श्राद्धाला गेलो, आमच्याकडे 9च तारीख असती. आणि म्हणलं मागच्या महिन्यात मिळेल म्हातार. नाही म्हणे आम्ही तारकीवच करतो. पाकिस्तानी आहेस का तू तारकीव करायला? हा, बापाची जागिरी तुझ्या मनावर असते. शास्त्र म्हणेल ते सांगावे, राज्य हे तृण मानावे. 2 अंडे दिले, ठरलेल्या तिथीला एक अंड फोडलं, त्याच्यात गरुड जन्माला आले. पंढरपूर किती अधिकारी पंढरपूर, त्याच्यात गरुड जन्माला आले. आणि कमी दिवसाच्या काळात अंड फोडल्याच्या नंतर त्याच्यात एक जन्माला आला, त्याचं नाव अरुण. अरुण हे अनन्यसाधारण महत्व आहे. गरुड सुद्धा अनन्यसाधारण महत्व. ती बाई किती विद्वान होती बघा, किती विद्वान म्हणण्यापेक्षा ती किती नशीबवान. तिला 2 झालेले पुत्र, एकाच्या पाठीवर पंढरपुरातला मालक बसला, त्याचं नाव गरुड. आणि एक मुलगा जगाला प्रकाश देणारा सूर्याचा रथ हाकीत होता. काय लेकरं असतील. इकडं तर इकडं असं सांगितलं, एक माँ के 2 बच्चे दुजा दुजा नाम, एक माँ के 2 बच्चे दुजा दुजा नाम, एक बसाए ग्राम एक बसाए झोपडी. एक गाव सांभाळित आणि एक झोपडं बांधायला दुसऱ्याच्या उसातल्या शेवऱ्या चोरीत. एक माँ के 2 बच्चे दुजा दुजा नाम, नाव वेगवेगळे. एका जाईच्या पोटातून जन्माला आले, हे गाव सांभाळतंय आणि एकाला झोपड्याला वाशे भेटणत. वाशे जिंच्या पेंटीवाल्याला कळायची नाही, जुन्या माणसांना वाशे कळत असते. दोन्ही लेकर अधिकारी, पण एक चुकून शब्द पडला एका लेकराच्या मुखरविंदातून, त्याचं नाव अरुण. आई आई, तू बाबानं सांगितलेल्या नियमाच्या अलीकड अंड फोडल्यामुळं मला पंख अर्धेच झाले आणि पाय अर्धेच. अरुणाला अर्धेच पंख होते आणि अर्धेच पाय होते. भागवतात पहा, लक्षात येईल तुमच्या. हो, रामायणात सुद्धा एका चरित्र आलं. आनंद रामायणात गरुडाचं चरित्र आलं. शतकोटी रामायण आहेत, जिथं जिथं तोंड पुरण तिथं जात जा. आई, वडिलांचा अपमान केलास, तुला दुसऱ्याचे भांडे घासावे लागतील. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. महाराजांच्या किती पाया पडत असेल, महाराजाला काजू बदाम टाकून किती बाऱ्या दूध देत असेल, त्याच्यापेक्षा नवऱ्याची सेवा किती करते ती पवित्र. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली, जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. हो, आमच्या घरचे म्हणले मला कीर्तनाला नेत नाही. येत जाऊ नको, मय धोत्र चांगले दूध जाय. मी कान्या कोपऱ्यात जातो, तुला अर्ध पुण्य आपण मते भेटते. काल दुपारा वडगाव दैफळ, रात्री सातारा, आज दुपारी घुले चिंचोली. इथून 4:15ला घरी गेलो, आंघोळ करून इकडं आलो. एक मोटर निष्ठली विहिरीत. ड्रायव्हरला म्हणलं तू आराम कर, अलीकडे आल्यावर सांगितलं मोटर निष्ठली काढायला जाय. गिरगाव करे ना मी. मग ते आता विहिरीत गेलं असेल, ते नंतर म्हणलं असेल आहे का नाही अण्णा, इकडं आलो असतं तर बरं झालं असतं. त्याला म्हणलं जवळ जायचं, गाडी मीच चली, तू आपली मोटर काढ, नाही तर गो वाळू तू बापा. हो, त्याला तिकडं पाठीला. याच्याकरता सांगलं आमच्या घरच्यांना, म्हणलं तुला आपण मग त्या घरी बसल्या बसल्या सगळं येते, तुला याची गरज नाही. आमच्या मित्राची मंडळी नवऱ्याला सरकी लावायला ठेवलं, ती जत्रात गेली. आणि तिथून माया फोन लावला, खाल्ल्या काड्या पट्टीतली सरकी निघली का? हारणं लय बेजार करतेत, येड्यावानी नका करी जाऊ, जरा पहाटे उठल्यावर तिकडे मारा. बापरे. मी म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती आहेस का तू द्वारका? हा, ते जर जत्राला आला ना तुला सगळं अर्थ. ऐक जा माझं, ऐक जा. गरज आहे काळाची. माणसं वेचणी आहेत, बायका वेचणी नाहीत. पण माणसांपेक्षा दवाखान्यात तुम्ही जास्त जातात. याचं कारण सांगू का तुम्हाला? माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराने जी उपास सांगितली नाही ती तुम्ही धरतात, म्हणून तुम्ही जास्त आजारी पडतात. देव सुद्धा संतांच्या बाजूचेच. देव पण तीच मानायची. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते किते, अण्णा देवी ती मानायची. आपण सुद्धा कुठे गेलतो तरी जालन्याकडे त्या दिवशी वाघरूळला आई जगदंबेचं मंदिर आहे. नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू भगवान बाबा आनंदगडकरांनी तिथली हिंसा बंद केली, तिथले बोकडे कापायचं बंद केले. त्याच्या बाजूचं गाव कुठले? नांदापूर. नांदापूरली देवीच्या पुढचे बकरे बंद केले. त्या साधूला वारकरी म्हणायचं, वारकरी म्हणायचं. आणि आता त्या देव्या पवित्र झाल्या, अशा देव्याला मानायचं. जी देवी बोकड्या मागती ते तुम्हाला काय देणार आहे?
आणि काय म्हणून एक बाई म्हणली महाराज आमच्या भाचीला पोरग हो म्हणून बोकड्या कापायचा नवस केलता. भाशीचा आजा काऊन नाही कापला? कुठे का अण्णा? बोकड्या कापल्यावर एक पोरग झालं, भाशीचा आजा कापायला पाहिजे होता. कलेक्टर पोरग जन्माला आला असतं. गरीब शेपुडीचं पोरग कापलं. वाघ काप न, चिता काप, व्याघ्रणचे. अरे वा, या बाई याच्यामुळे सुभाषबाई इथून पुढच्या कीर्तनकारांना अभ्यास करावा. नाही तर अशी लोक उत्तर द्याले ना तर धोत्र सुटतेन काका, धोत्र सुटतेन धोत्र. हो, काय म्हणून समजाव त्या माणसाला हे श्लोक पाठ असेल. हे सुभाषित आहे बरं, पण सुभाषित आहे, सुभाषित आहे, ते सुभाषित आहे, संस्कृत नाही. मेमरी कार्ड ताईट आहे माझं. विठाला विठाला. हे पहिल्या वर्गातले. कॉलेजमधलं सांगू का? नेष्ट भय तति व्याघ्रम भयतो यति जाया तति यतो भया कुंजर मगतति सकल तिजायाम बलिपिंडा भय जायन्ते अजसुत भय तति सकल सुधा बलिपिंडा न तिजायन्ते. हे 10वीतल्या वर्गातले. पण तुम्ही ते पुरावा दिल्यामुळे मला हे सुचलं. हो, नंतर 10 पोते खत घातला असेल, पण सरकीच्या खाली घातल्यावर झाड लवकर वाढत. तुमचा आधीचा खत म्हणजे सरकी लावायच्या आधीचा खत होता. तुम्हाला नाव ठेवणार नाही. अशी माणसं पाहिजे विद्वान, म्हणजे आमचे नीत रस्त्याने चलत येत. विठाला विठाला विठाला. काय अशी शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. देव मानायची असेल तर कोणती? तू विटेवरी सखये बाई व करी कृपा वो करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई वो करी कृपा सच्चित आनंद अंबाबाई वो करी कृपा. हे बघा ना, हे बघा. एका तर माणसाच्या अंगात नाही आले हे म्हणल्यावर. मला दुसरं म्हणल्यावर अंगात येते, पण मी ते बंद केलं. आता जेव्हा कळत नव्हतं तेव्हा म्हणत होतो. 16-17 वर्षापूर्वी. नंतर लक्षात, हा नको गरजे बुवा, तुम्ही लय चांगलं नाचतान. नको याच्यावर नाचा ना. तिकडं नाचणाऱ्याचं चट उतू गेलंय. इथंच नाच जा. इथं नाचणाऱ्याचा आनंद वेगळा आहे. पंढरपुरातला मालक विमान पाटील गच्ची मावली तुम्हाला. सोहळ्यात पण नाचते म्हातार. हो, तन 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 तन. आनंद आहे. वा, छान वा. मग आईला शाप दिला, तुला दुसऱ्याच्या घरचे भांडे घासावं लागतील. बर, आईला शाप द्यायला नव्हता पाहिजे. मायबापासारखं दैवत कोणतंच नाही. इथं बसलेल्या तरुणांना एकच सांगल, कुठल्याही महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालतंय. दुसरं एक वाक्य सांगू का? मला विचारणारे जगातले लोक येतात. कॉलर धरून एखादा विचारीन, तू कशाच्या आधारावर बोलतो? आदा दैवम चरणार्षती जायते ललाटम परपटले नैवायाम पदाश्रितम वात्सल्याति जायते पितृत्वम भयपदा. विश्वात ज्याला मोठं समजलंय अशा देवाच्या पायावर अण्णा नाही डोकं टेकलं तरी चालेल, पण आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवा. त्या व्यक्तीच्या देहूतले मालक पाया पडतात. नमो तया मातारन आणि नमो त्या वचन सत्यवदे. जो खरं बोलतो सुभाषबा त्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात. जो आई वडिलांची सेवा करतो त्याच्या पाया पडतात. एक जण माझी पिशवी वागायला 4-2 दिवस गाडीत आलं. नाही, मी तुमच्या पटक्याची पिशवी घेतो. शिकलो होतो 12वी, मी 7वी. 12वी शिकणार मग पिशवी वागायला. मी एके दिवशी विचारलं, तुझे आई वडील? ते म्हणला, मी बोलत नाही होते यायला. मी मायबापाला बोलत नाही. म्हणलं, चंडाळा गाडीतून उतर. मी एकदा वाचलोय, ट्रॅक्टर खाली गेलती. आणि तू यासारख्या हरामखोराला जर गाडीत घेतलं तर ढालेगावच्या पुलात जाईल. तू खाली उतर. आई वडिलांची ज्याला सेवा घडत नाही त्याच्यासारखं नालायक कोण नाही. तुम्हाला एक सांगू का? जोळा कीर्तनकाराचे आई वडील जिवंत आहेत. रागाला तर येऊ द्या, कोणाला काय हरकत नाही. मोबाईल चालू आहेत, मी भीत नाही कोणाला. भ्याचं कशासाठी? काय गरज आहे त्याच्यावर भ्याण्याचं? गरजच नाही ना. पैसे किती असल्यावर समाधान वाचे? किती असल्यावर, किती पैसे आल्यावर समाधान मानायचं आपल्याला? त्याच्यामुळे काय आहेत ते भरपूर आहेत. काय ताने नाही घेतलं, नाही घेतलं. ज्या कीर्तनकाराचे आई वडील जिवंत असल्यावर तो आई वडिलाला जर सांभाळीत नसेल, तशा कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर तुमच्या घराला कुपाटी लागणार. वाक्य गिरगावकराचं नाही. वक्तव्यान श्रुत भया
वात्सल्या पितृतो जायते यद दोषारोपती भयो हिनत्वम पुत्र हिनश्य जायते. हे निर्वंश होत असतो, निर्वंश होत असतो. शास्त्रातला पुरावा आहे, शास्त्रातला. हे गांजा फुक्याने दिलं नाही. आईवडिलासारखं दैवत मोठं कोणतं नाही. 72च्या दुष्काळात आपल्या सासू सासऱ्याने मिलू खाल्ल्या, आंबाड्या खाल्ल्या, बरबड्या खाल्ल्या, भाजीचे पिळे खाल्ले. अण्णा तुम्ही तो काळ पाहिला असेल. त्या काळात अत्यंत लोकांनी गरिबी सहन केली, पण लेकरासाठी जमिनी कमवून ठेवल्या. त्या लेकराचे लग्न झाल्यावर त्या बाईनं, त्या पोरानं, त्या सुनानं, त्या लेकरानं मायबापाला सांभाळावा. मायबापाच्या कमिलेल्या जमिनीवर जर गावरान तुपात बुडून चपात्या खात असताल आणि त्या मायबापाला विचारित नसताल तर झोपीत भितड अंगावर पडेल. काही नाही, वरचा डोळे झाकले नाही त्यानं. वरचा डोळे झाकून फक्त याचायलाय कोण कोण हरामखोर उचलायचा आहे ते तपासायलाय. हा, आई वडिलांची सेवा करणाऱ्याचा हरिक त्याला वाटतो. अहो ते 28 युग झालं उभय. आपल्याला 2-3च युग माहिती आहेत. त्रेता, द्वापार, कली, त्याच्या मागतं ताम्रदम युगम भयामी मृत्यू सांख्य प्रणात मुच्छते भय व्याप्तान युगांधरा यत जायते पर्वन मांगलेस्तते युगांधरा यत युगंधरा भय परवास्तितो ती जायते युगंधरा. असे नाना प्रकारच्या युगापासून उभा आहे. आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिक ताकद मोठी. सासू सासऱ्याला जी सून जीव लावती का, जी सून सासू सासऱ्याला जीव लावती का, तिची चप्पल पाहिली तरी समजायचं पतिव्रतेचं दर्शन झालं. सासू सासऱ्याच्या संपत्ती स्वाहा करती आणि सासू सासऱ्यांना मात्र जीव लाईत नाही, अशी भेटल्याच्या नंतर समजायचं गो हत्या समम पापा. आई वडिलांची सेवा करणारा मुलगा दिसला की समजायचं आपल्याला मोक्ष हातात आलाय. आणि आई वडिलाच्या विरोधातला मुलगा दिसला की समजायचं मोक्षान गत्व जायते पदाश्रिता. मोक्षाच्या खुर्चीवर गेलो पण खुर्चीचा पाय मोडून खाली बोंबलत आलो. शास्त्र आहे त्याच्यासाठी. म्हणून सगळ्यात मोठं वागणं चांगलं आहे. आपल्या संप्रदायात वागण्याला किंमत आहे, गाण्याला किंमत नाही. पक्वात किती सुंदर वाजित आहे तू, मान्य आहे. कीर्तन किती बाळ्या चांगलं करतो, मान्य आहे. तुम्हाला गाता किती येते सुभाषराव, मान्य आहे. त्याच्यापेक्षा नियम किती पाळता हे मुख्य मान्य आहे. हा महत्वाचा विषय. काय करीशी कुशळ गायन वा, अंतरी मलिन कुबुद्धिते. क्या बात आहे. ऐकायला भेटते तुम्ही कीर्तनात असले अशी प्रमाणे. म्हणून तर मजा वाटते कीर्तनात. असं नाही, रोज गावरान तूप कसं भेटन, कसं भेटन. कारण लोकायला बी गावरान तूप आवडणं. काही माणसंच असे झालेत की त्याला भंगार आवडायले, भंगार आवडायले काही काहीला. असो, आईला शाप दिला, कदरूच्या घरचे भांडे घासायला गेली, अण्णा पाप लागलं. या पापातून मुक्त होण्यासाठी सगळी तीर्थ पाहिले, पाप नाही संपलं. एका साधूनं सांगितलं, वेगात सांगतो एक्सप्रेस गाडी आता, त्या साधूनं गारुणाला सांगितलं या पापातून मुक्त होण्यासाठी तुला पंढरपूरला जावं लागतं. मागचा इतिहास सांगत नाही, बघा तुम्ही पुराणात, मोठाले मोबाईल आहे तुमच्याकडं. मग त्या साधूला म्हणला मी पक्षी कसा जाऊ, नाही मानवाच्या रूपात जावं लागेल. भगवान सूर्यनारायण अधिकारी होते, पाय धरले, जीवनभर तुमचा रथ हाकलाय, आदला कवडी दमडी घेतली नाही, चाराने घेतली नाही, तुमचा रथ फुकट हाकलाय, एक माझ्यावर कृपा करा, मला माणूस करा. तथास्तु. अरुणाला माणूस केलं. तो माणूस म्हणजे कुर्मदास. भानगड अशी झाली अण्णा. सांगताना म्हणायला पाहिजे होतं मला पंख अर्धेन पाय अर्धेत, मला पूर्ण माणूस करा. मला माणूस करा म्हणल्यावर सूर्यानं माणूस केलं, पण अर्धेच पाय आणि अर्धेच हात, अर्धेच पाय आणि अर्धेच हात असा पुतळा तयार केला. मग जायचं कसं पंढरपूरला, लोटांगण घेत घेत निघाले. लोटांगण घेत निघत असताना स्वर्गातले देव विचार करत होते, काय ते सामान्य नव्हता ना. वारकरी संप्रदायाने त्याची दखल घेतली. सूर्योदय झाला आतापर्यंत कोणीच म्हणत नाही. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरे चौघडा सुरू झाला, करारती समयाचा. कारकर गुरुजी तुमचे